माझे नाव हर्षिता आहे. माझे लग्न एका अशा घरात झाले होते जिथे माझे पती आणि सासरे यांच्याशिवाय कोणीही राहत नव्हते. जेव्हा हे नाते माझ्या घरी आले तेव्हा माझ्या आईवडिलांना खूप आनंद झाला, कारण आजकाल आपल्या मुलीचे लग्न कमी सदस्य असलेल्या कुटुंबात व्हावे असे कोणाला वाटत नाही. पण दुःखाची गोष्ट म्हणजे माझं लग्न गावातच झालं होतं. मी शहरातील एक सुशिक्षित मुलगी असून मला शहरातच लग्न करायचे होते. मला श्रीमंत घरातील मुलाशी लग्न करायचे होते. हा मुलगासुद्धा चांगली नोकरी करतो असे ऐकले होते. पण मला शहरातील एका शिकलेल्या मुलाशी लग्न करायचे होते. तर हा मुलगा गावातीलच शिकलेला मुलगा होता. जेव्हा माझ्या आईवडिलांनी मला सांगितले की हा मुलगा खूप चांगला आहे आणि शहरातच काम करतो, पण मला अशा मुलाशीही लग्न करायचे नव्हते जो काही दिवसांनी मला सोडून शहरात जाईल आणि त्याच्याशिवाय मी माझ्या सासरच्या घरी एकटीच आयुष्य जगेल. माझ्या पालकांनी मला सांगितले की मुलगा नक्कीच शहरात काम करतो, पण त्याच्या घरीच राहतो. शहरात कायमस्वरूपी राहून नोकरी करत नाही. तो सकाळी आपल्या कारने शहरात नोकरीसाठी निघतो आणि रात्री ऑफिसमधून घरी परततो. याचा अर्थ असा होता की माझ्यासाठी हे खूप सोपे झाले असते जर मी त्या मुलाशी लग्न केले. तर जेव्हा जेव्हा मला माझ्या आईवडिलांच्या घरी यावेसे वाटेल तेव्हा मी त्यांच्याबरोबर माझ्या आईवडिलांच्या घरी येईल आणि रात्री माझ्या घरी जाईन. मला माझ्या आईवडिलांपासून फार दूर राहावे लागले नसते. मुलगा खूपच हुशार आणि स्मार्ट दिसत होता, शिक्षित होता आणि कुटुंबातील सदस्य फार कमी होते. ऐकलं होतं की गावात त्यांचे मोठे घर आहे आणि एकच सासरे आहेत. त्यांना डोळ्यांनी दिसत नाही. ते गरीब बिचारे आंधळे आहेत. मुलगा स्वतःच्या इच्छेने लग्न करतोय आणि म्हणूनच लग्न करत आहे कारण त्याला त्याच्या वडिलांची सेवा करायला घरात त्यांची सून हवी आहे. त्या मुलाशी मी लग्न करणार होते. तो घरातील एकुलता एक मुलगा होता. त्याची आई खूप वर्षापूर्वी वारली होती. घरात फक्त पिता पुत्र राहत होते. त्यांनी अनेक वर्ष कायम मोलकरीण ठेवण्याचे ऐकले होते. त्यांनी बरेच वर्षापासून एक मोलकरीण परमनंट ठेवली होती, पण 6 महिन्यापूर्वी तीही नोकरी सोडून निघून गेली आहे आणि तेव्हापासून दोघांनाही घरात कामाचा त्रास होत आहे. बरं, ते मोलकरणीच्या मदतीने किती दिवस जीवन जगू शकत होते? एक ना एक दिवस त्याच्या मुलाचे लग्न करायचे होते. माझे सासरे पहिल्यापासून आंधळे होते असे नाही. सुमारे 2 वर्षापूर्वी त्यांची दृष्टी गेल्याचे ऐकले होते. त्यांच्या डोळ्यात मोतीबिंदूचे पाणी भरून आले होते आणि त्यांना त्यांच्या आजाराची माहिती वेळेवर मिळू शकली नाही. आणि मग हळूहळू त्यांच्या डोळ्यातला प्रकाश गेला आणि एके दिवशी असे झाले की त्यांची दृष्टी पूर्णपणे गेली आणि त्यांना दिसणे बंद झाले. हे नाते चांगले होते. मला नकाराचे काही कारणच नव्हते. म्हणून मी या मुलाशी अगदी साध्या पद्धतीने लग्न केले. मी माझ्या पतीसोबत निघून माझ्या सासरच्या घरी गेले. लग्नाच्या पहिल्या दिवशी गावच्या सर्व महिलांनी माझे खूप छान स्वागत केले. सर्वांनी मला कॉटवर बसवले आणि भेटवस्तू दिल्या. मला माझ्या सासरच्या गावातलं लग्न खूप आवडलं होतं आणि इथल्या विधी आणि चालीरीतीही मला खूप आवडल्या होत्या. येथे आल्यानंतर सासरच्या मंडळींचे आशीर्वाद घेतले. असेच बरेच दिवस निघून गेले. मी माझ्या सासऱ्यांची सर्व कामं करायची, त्यांचे कपडेही बदलायची. मी त्यांच्या जवळ बसून त्यांचे सर्व संभाषण ऐकत असायची. ते मला सून म्हणत माझ्या जवळ यायचे. माझे सासरे खूप चांगले होते. त्यांच्या सवयीही खूप चांगल्या होत्या. पण जेव्हा मी घरचे काम करायचे आणि माझी नजर माझ्या सासऱ्यांकडे जायची तेव्हा ते माझ्याकडे टक लावून पाहत असल्याचा भास व्हायचा. पण तरी मला ते जाणवले की मला ते कसे पाहू शकतील? त्यांना अजिबातच दृष्टी नाही. तेही माझ्याकडे बघून हसत असायचे. ते माझ्याकडे स्थिर नजरेने का पाहत असायचे हे मला कधी कधी खूप विचित्र वाटायचे. पण प्रत्येक वेळी मी हे विसरून जायचे की माझे सासरे म्हातारे आणि आंधळे आहेत. ते डोळ्यांनी काहीही पाहू शकत नाही. रोज वेगवेगळ्या प्रकारच्या बायका आमच्या घरी यायच्या आणि माझ्याशी थोडा वेळ बोलून निघून जायच्या. माझे सासरे म्हणायचे की आमच्या गावातील लोक खूप प्रेमळ आणि मनमिळावू आहेत. आमच्या गावात जेव्हा जेव्हा एखादी नवीन नवरी येते तेव्हा इथल्या स्त्रिया तिच्याशी अशा पद्धतीनेच बोलू लागतात. माझे सासरे अगदी त्यांच्या खोलीतून बाहेर येत असायचे. कधी कधी माझ्या सासऱ्यांना पाहून मला मनातच लाज वाटायची, कारण ते माझे सासरे होते. सासरे तसेही बापासारखे असतात. मला असे वाटायचे की माझे सासरे सर्वांसमोर माझ्याकडे टक लावून पाहत आहेत. कधी कधी कपाळावर दबाव टाकून मी त्यांच्याकडे टक लावून बघायला लागायचे. पण मी वेडी झाले होते.
मी हे प्रत्येक वेळी विसरून जायचे की माझे सासरे अंध आहेत, कारण आमच्या घरात त्यांच्यासारखं कोणीही नव्हतं. म्हणूनच मला अशा लोकांची सवयही नव्हती. हे माझ्या बाबतीत पहिल्यांदाच घडत होतं. मी माझ्या अंध सासऱ्यांसोबत राहत होते. माझे पती त्यांच्या नित्यक्रमानुसार सकाळी उठायचे आणि ऑफिसला निघून जायचे. दिवसभर त्यांचे काम करून संध्याकाळी घरी यायचे. मग दिवसभर मी आणि माझे सासरे घरात एकटेच राहायचो. माझ्या नवऱ्याने मला लग्नाच्या रात्रीच समजावलं होतं की तुला माझ्या बाबांची खूप काळजी घ्यावी लागेल. आमच्या घरी एक मोलकरीण बरीच वर्ष राहत होती आणि ती माझ्या वडिलांची खूप काळजी घेत असे, कारण मी सकाळी लवकर कामावर जायचो. माझ्या वडिलांना दृष्टी होती तेव्हा तेही शेतात कामाला जायचे, पण जेव्हापासून त्यांच्या नजरेची रोशनी गेली ते घरीच राहू लागले होते. मोलकरणीने त्यानंतर काही महिने साथ दिली आणि त्यानंतर तिने नोकरी सोडली. तेव्हापासून आमच्या घरात खूप त्रास व्हायला लागला. शेजारच्या काकू येऊन माझ्या वडिलांसाठी जेवण बनवायची, पण मग अशा व्यक्तीची मदत आपण किती दिवस घेऊ शकतो? लग्नाची पहिली रात्र माझ्या पतीने माझी खूप स्तुती केली होती आणि त्यांची स्तुती ऐकून मला खूप आनंदही झाला होता. मी सदैव तुझ्या वडिलांची सेवा करीन असे आश्वासन दिले. मी त्यांना कधीही कसलीही काहीही कमतरता होऊ देणार नाही. सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी मी माझ्या सासऱ्यांसाठी नाश्ता तयार करायचे. 1-2 दिवस माझ्या नवऱ्याने बाजारातून नाश्ताही आणला होता. तो म्हणाला होता की सध्या तू नवीन नवरी आहेस, तू काही दिवस आराम कर, त्यानंतर तुलाच घरातील सर्व काम सांभाळावी लागणार आहेत. पण आता मी घरची सगळी कामं करू लागले होते, कारण या घरात घरची काम करणारी बाईच नव्हती. माझ्या नवऱ्याने असे किती दिवस बाजारातून जेवण किंवा फराळ आणला असता? किमान 1 दिवस मला इथलं स्वयंपाकघर सांभाळायचं होतं. माझे सासरेही म्हणायचे की सुनबाई 1-2 दिवस बाजारातून जेवण मागवलं जाईल, पण मी म्हणाले नाही सासरे बुवा, मी अशा टाईपची मुलगी नाही जी नेहमी आराम करते. मला माझी जबाबदारी पार पाडायची आहे आणि या घराचा संसार माझ्या खांद्यावर चालवायचा आहे. मला हे घर सांभाळायचं आहे. माझे म्हणणे ऐकून माझे सासरे आणि माझा नवरा खूप खुश झाला. आम्ही आमच्या घरासाठी अशीच मुलगी शोधत होतो असे ते म्हणाले होते. माझे पती म्हणू लागले की तू खूप सुंदर आहेस. तू फक्त सुंदरच नाहीस तर खूप हुशारही आहेस. मी टेबलवर नाश्ता ठेवला आणि माझे सासरेसुद्धा माझ्यासमोर नाश्ता करत बसले होते. मी त्यांच्यासमोर बसले होते. मग मी माझ्या हातांनी नाश्ता वाढला आणि त्यांना दिला. माझे पतीने वडिलांना स्वतःच्या हाताने नाश्ता दिला होता. माझा नवरा माझ्याकडे बघून हळूच हसत होता. माझे पती घरी आले की वडिलांना सर्व काही स्वतःच्या हाताने खायला घालायचे. वडिलांना नाश्ता देताना त्यांनी मला सांगितले होते की पुढच्या वेळेपासून माझी जबाबदारी तू पार पाडायचीस. मी खुश होऊन नवऱ्याला म्हणाले, का नाही, घरच्या सर्व जबाबदाऱ्या मी स्वतः सांभाळेन. मला असे वाटले की माझे सासरे अजूनही माझ्यासमोर बसले आहेत, माझ्याकडे एकटक पाहत आहेत. माझ्या सासऱ्यांचा नाश्ता पूर्ण झाल्यावर माझे पती त्यांच्या शेजारच्या खुर्चीवरून उठले आणि माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसून माझ्या चेहऱ्याकडे बघू लागले आणि त्यांनी प्रेमाने चेहऱ्यावर हात फिरवला. मला भीती वाटत होती की माझे सासरे आम्हाला पाहत असतील तर, परंतु माझ्या पतीने मला हातवारे करून सांगितले की ते आपल्याला कसे पाहू शकतील? त्यांना दिसतच नाही त्यांच्या डोळ्यांनी. माझ्या नवऱ्याचे माझ्यावर खूप प्रेम होते. माझे पती गेल्यानंतर मी घरातील काम करताना गळ्यात दुपट्टाही घालत नव्हते. मला वाटायचे की घरी कोणीच नाही, सासरे आहेत पण ते कुठे मला पाहू शकतात, म्हणून मी घरी कोणत्याही परिस्थितीत काम करायचे व सासऱ्यांसमोरही मी कोणत्याही अवस्थेत जायचे. माझे सासरे खूप छान होते आणि त्यांची वागणूकही खूप चांगली होती. कधी कधी खूप वाईट वाटतं की एखाद्या चांगल्या माणसाची दृष्टी अशी कशी जाऊ शकते. तो गरीब माणूस आपल्या एकुलत्या एक मुलाच्या लग्नाची वाट पाहत होता, पण त्याला त्याच्या मुलाचे लग्नही पाहता आले नाही आणि बायकोलाही पाहता आले नाही. माझ्या सासऱ्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असायचं. एकदा माझ्या पतीने मला सांगितले की माझे वडील खूप प्रामाणिक व्यक्ती आहेत. गावात कोणीही त्यांच्याबद्दल वाईट बोलत नाही. ते नेहमीच लोकांचा फायदा करत आले आहेत. गावातील प्रत्येक जण माझ्या वडिलांचा खूप आदर करतो. मी माझ्या पतीला विचारले की तुम्ही तुमच्या वडिलांवर उपचार केला नाही का? माझा नवरा म्हणू लागला, त्या दिवसात माझी शहरात एक अतिशय महत्त्वाची बैठक होती, म्हणून मी काही आठवडे तिथेच राहिलो होतो आणि वडिलांनी मला त्यांच्या समस्येबद्दल सांगून
नाराज करायचे नव्हते, म्हणून त्यांनी मला त्यांच्या समस्येबद्दल काहीही सांगितले नाही आणि अशा प्रकारे हळूहळू त्यांची दृष्टी गेली. खूप दिवसांनी घरी परत आल्यावर मला या प्रकाराची माहिती मिळाली. जर त्यांनी मला वेळेवर सांगितले असते तर मी त्यांना माझ्याबरोबर शहरात घेऊन गेलो असतो आणि त्यांच्यावर उपचार केले असते आणि कदाचित ते बरेसुद्धा झाले असते. पण त्यांनी स्वतःवर उपचार करायचा नाही असा निर्णय घेतला होता. त्यांनी मला वेळ गेल्यावर सांगितले. मी माझ्या वडिलांना नंतरही खूप सांगितले की तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जातो. काय सांगता येतं, तुमची दृष्टी परत येऊ शकते. पण वडील दरवेळी नकार देत असत. ते म्हणायचे की बेटा, माझे वय झाले आहे. मी माझ्या आयुष्यात खूप काही पाहिले आहे. आता तुझे आयुष्य जगायची वेळ आली आहे. तू लग्न कर, तुझं आयुष्य जग. माझे काय, एक दिवस मी हे जग सोडून निघून जाईल. मी म्हातारा झालोय. हळूहळू शरीरात रोग निर्माण होत राहतील आणि एक दिवस माझ्यासह सर्व काही संपेल. तू अजिबात काळजी करू नकोस. मी पाहू शकत नाही, पण ऐकू तर शकतो ना. मी तुम्हाला अनुभवू शकतो. मला फक्त तुला आनंदी पाहायचे आहे आणि मी जिवंत असेपर्यंत तुझे घर स्थिरावले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. एवढंच बोलून वडील संभाषण संपवायचे आणि आत्तापर्यंत ते एकदाही माझ्यासोबत डॉक्टरांकडे आले नाहीत. मी म्हणाले की तुम्ही वडिलांना जबरदस्तीने डॉक्टरांकडे नेले असते. माझ्या पतीने मला सांगितले की तुला माहीत नाही, बाबा खूप हट्टी आहेत. मी त्यांच्यावर फार जबरदस्ती करू शकत नाही. कदाचित ते त्यांच्या आयुष्यात असेच आनंदी असतील. माझे पती म्हणाले की मी येण्यापूर्वी ते त्यांची सर्व कामे करायचे, पण आता त्यांच्या कामाची संपूर्ण जबाबदारी तू घेतली आहेस. मी माझ्या सासऱ्यांना माझे वडील मानून त्यांची सर्व कामे करायची. मी माझ्या नवऱ्याला आश्वासन दिले होते की तुला माझ्यामुळे घरी कधीच त्रास होणार नाही. मी माझ्या सासऱ्यांची जुनी छायाचित्रे पाहिली होती, ज्यात त्यांचे डोळे अजूनही तेजस्वी होते आणि माझ्या सासूबाईही जिवंत होत्या. माझे सासूसुद्धा खूप सुंदर स्त्री होती आणि माझे सासरे त्यांच्या तारुण्यात खूप देखणे होते. खरं तर माझ्या सासूबाई माझ्या सासऱ्यांपेक्षा दुप्पट लहान होत्या. माझे सासरे वयाने खूप मोठे होते, तरीही ते खूप देखणे आणि आकर्षक होते. आताही त्यांची दृष्टी असती आणि चांगले कपडे घालून घराबाहेर पडले असते तर त्यांना कोणीही म्हातारा म्हणले नसते. कदाचित त्यांच्या समस्येमुळे त्यांचा चेहरा म्हातारा दिसू लागला आहे. एके दिवशी माझे सासरे म्हणाले, बघ सुनबाई, माझ्या नशिबात काय लिहिले आहे की मी माझ्या घरच्या सुनबाईला माझ्या डोळ्यांनी पाहू शकत नाही आणि तिला पाहून आशीर्वादही देऊ शकत नाही. मी म्हणाले, बाबा काही हरकत नाही, तुम्ही मला अशा प्रकारे आशीर्वाद देऊ शकता. लग्नानंतर काही दिवस गोष्टी अशा चालू होत्या, पण माझे भान तेव्हा हरपले जेव्हा माझ्या पतीला काही दिवस शहरात राहावे लागले. मी त्यांना म्हणाले होते की मला माझ्या आईवडिलांच्या घरी सोडून द्या, मी तिथे काही दिवस राहीन. पण माझ्या पतीने सांगितले की मी तुला तुझ्या आईवडिलांच्या घरी असे सोडू शकत नाही, कारण माझे वडील येथे आहेत. त्यांची सेवा कोण करणार. माझा नवरा निघून गेला होता आणि त्याने मला सांगितले की माझ्यानंतर माझ्या वडिलांची तुला खूप काळजी घ्यावी लागेल. तूच त्यांना स्वतःच्या हाताने जेवण भरवायचंस आणि त्यांचे कपडे देखील बदलायचेस. खाण्यापिण्याच्या बाबतीपर्यंत ठीक होतं, पण कपड्यांबाबत नवऱ्याकडून हे ऐकून माझं मन थिरकलं. मला त्यांचे कपडे बदलता येणार नाही असे मी माझ्या नवऱ्याला सांगितले आणि ते चांगलेही दिसत नाही. मी त्यांचे कपडे कसे बदलू शकते. माझे पती म्हणाले की तुला माहीत आहे की बाबा स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. समजा तुझ्या माहेरच्या घरात तुझ्या वडिलांसोबत असे घडले असते आणि त्यांची काळजी घेणारे कोणीही नसते, फक्त तूच असतीस, तर तू तुझ्या बाबांनाही तुझ्या हाताने कपडे बदलून दिले असते ना. मी माझ्या नवऱ्याला म्हणाली, तू असे का बोलत आहेस. देव करो आणि माझ्या वडिलांच्या बाबतीत असे घडू नये. माझे पती म्हणाले, म्हणून मी तुला माझ्या वडिलांची सर्व कामे करण्यास सांगत आहे. मी काळजीत होते आणि विचार करत होते की मी हे काम करावे की नाही. माझे सासरे कसेही असले तरी माझे सासरे आहेत, माझ्या वडिलांसारखे आहेत. लहान मूल असते तर माझ्या पतीच्या हस्तक्षेपाशिवाय मी हे काम केले असते, पण माझ्या सासऱ्यांचे हे काम करताना मला लाज वाटत होती. माझे पती गेल्यानंतर सासऱ्यांनी मला बोलावले. ते मला सुनबाई म्हणत होते. मी धावत माझ्या सासऱ्यांच्या खोलीत गेले आणि पाहिले की माझे सासरे धोतर आणि बनियान घालून उभे होते. मी त्यांच्या खोलीत गेल्यावर त्यांनी सगळ्यात आधी मला विचारले की सुनबाई, माझा मुलगा गेला का कामावर. मी त्यांना सांगितले की हो, अर्ध्या तासापूर्वीच निघून गेले ते. ते म्हणाले, ठीक आहे, पण प्लीज मला माझा शर्ट सापडत नाहीये, कुठे ठेवला आहे ते माहीत नाही. मी माझ्या हातांनी सर्व बेड तपासून पाहिला, पण माझा शर्ट बेडवर आहे की नाही हे समजतच नाहीये.
बेडच्या काठावर माझ्या सासऱ्यांचा शर्ट लटकलेला होता. मी त्यांचा शर्ट त्यांच्या हातात दिला. त्यांनी कसा तरी शर्ट घातला होता, पण बटन उलटे सुलटे लावले होते. मला पुढे जाण्यास भाग पडले होते. मी म्हणाले, तुम्ही ते सोडा, मी बटन लावून देते तुमचे. मी माझ्या सासऱ्यांच्या शर्टचे बटन लावले तेव्हा माझे सासरे हसत होते आणि अचानक त्यांचा हात माझ्या कमरेला लागला. मी त्यांना काही म्हणूही शकत नव्हते, कारण त्यांचा हात कुठे लागला आहे हेही त्यांना कळत नव्हतं. त्यांचा हात माझ्या कमरेला लागला आहे असे वाटताच त्यांनी लगेच हात काढून घेतला. कदाचित चुकून त्यांचा हात माझ्या कमरेला लागला असावा. मी त्यांना शर्ट घातला होता तेव्हा माझे सासरे म्हणाले की, सुनबाई, माझे केस पण व्यवस्थित करून दे. मग मी ड्रेसिंगमधून कंगवा काढला आणि सासऱ्यांच्या केसांना कंगी केली. माझे सासरे म्हणाले, सुनबाई, मला हात दे जरा. मी म्हणाले, का बाबा, काय झालं? तर ते म्हणू लागले, दे तर जरा. घाबरता घाबरता मी माझा हात त्यांच्या पुढे केला. मी विचार करत होते की त्यांना माझा हात का धरायचा आहे. त्यांनी माझे दोन्ही हात हातात धरले आणि म्हणाले, खूप खूप धन्यवाद सुनबाई, तू आमचे घर छान पद्धतीने सांभाळत आहेस. तुझ्या जागी दुसरी एखादी स्त्री असती तर कदाचित ती तुझ्यासारखी घर सांभाळू शकली नसती. माझ्या सासऱ्यांनी माझा हात अगदी घट्टपणे हातात धरला होता. मी माझा हात त्यांच्या हातातून सोडायचा प्रयत्न करत होते, पण ते म्हणाले की, सुनबाई, तू आता इथेच थांब. एवढ्या लवकर जाण्याची काय गरज आहे? मला तुझे आभार मानायचे आहेत. मी तुला पाहू शकत नाही, पण मी तुला अनुभवू तर शकतो. यासाठी मला तुझा हात धरायचा होता. तू माझी सून आहेस म्हणून तुझे आभार मानायचे होते मला. देवाने मला मुलगीही दिली नाही. मला मुलगी असती तर कदाचित तिने सुद्धा तुझ्यासारखी माझी सेवा केली नसती. सुमनचा मृत्यू झाला तेव्हा मला तिच्या मृत्यूचे खूप वाईट वाटले. ती माझी सोबती होती आणि तिने माझी खूप काळजी घेतली होती. हे तिच्या मालकीचे घर होते आणि आमच्या घरात ती एकटी स्त्री होती. आपला मुलगा आणि मला सोडून तिने हे जग सोडले. तिने दोघांनाही खूप छान सांभाळले होते, परंतु त्यानंतर संपूर्ण जबाबदारी एकट्या माझ्या मुलाच्या खांद्यावर आली. पण तू आलीस आणि लग्नानंतर तू पण काही दिवस निवांत राहिली नाहीस, कारण तूच माझी सगळी जबाबदारी स्वीकारलीस. माझा सगळा भार आता तुझ्या खांद्यावर येऊन पडला आहे. मोठ्या खेदाने ते मला हे सगळं सांगत होते. मी म्हणाले की तुम्ही कोणावरही ओझे नाही आहात आणि माझ्यावर तर नक्कीच नाही. मी तुमच्या मुलीसारखी आहे. तुम्ही मला आपली मुलगीच समजा. माझे बोलणे ऐकून ते हसायला लागले. ते म्हणाले, तू सून म्हणूनच खूप छान आहेस आणि तू माझी खूप काळजी घेतेस. पण तरीही त्यांनी माझा हात अगदी घट्ट पकडलेला होता. मी त्यांना म्हणाले, बाबा, माझा हात सोडा. मला स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक करायचा आहे. सासऱ्यांनी माझा हात सोडताच मी लगेच स्वयंपाकघरात गेले. जसजसा वेळ निघून गेला तसतसा माझ्या सासऱ्यांची कृती आणि वृत्ती विचित्र होऊ लागली होती. माझे पती 1-2 महिन्यांसाठी गेले होते. ते म्हणाले की जेव्हा ऑफिसमध्ये कामाचा हंगाम असतो तेव्हा त्यांना दिवस रात्र असेच कष्ट करून तिथेच राहून दिवस काढावे लागतात आणि इथे माझे सासरे माझ्यासोबत खूप फ्री होऊ लागले होते. आता ते मला आवाज देऊन सांगायचे की मला शर्ट घालून दे. मला शर्टची बटणं नीट बंद करता आली नाहीत. कधी ते माझ्या डोक्याला मसाज कर आणि पाय दाबून दे असे सांगायचे, तर कधी मला डोक्याला मसाज करायला सांगायचे. अशी छोटी छोटी कामे हे ते स्वतःही करू शकत होते. लग्नाआधी मला वाटायचं की माझ्या सासरच्या घरी फक्त माझा नवरा आणि सासरे असल्यामुळे मला घरचं काही काम करावं लागणार नाही. पण मी तर माझ्या सासऱ्यांमुळे घनचक्करसारखी झाली होती. दिवसभर मी माझ्या कामात व्यस्त असायचे. मला विश्रांतीची संधी मिळाली नाही, कारण माझ्या सासऱ्यांची खूप कामं असायची. त्यांचे काम करून घेण्यासाठी ते वेगवेगळ्या बहाण्याने मला आवाज देत असायचे. संधी साधून मी विश्रांतीसाठी माझ्या खोलीत गेले. तेवढ्यात अचानक माझ्या सासऱ्यांचा ओरडण्याचा आवाज आला. ते सुनबाई म्हणून आवाज देत होते. मी घाबरत बाहेर येताच त्यांच्या खोलीत गेले आणि पाहिले की ते मोबाईल हातात धरून जोरजोरात हसत होते. मी त्यांच्या खोलीत गेले आणि त्यांना विचारले की, तुमचे काय काम आहे? तेव्हा ते जोरात हसायला लागले आणि म्हणाले, सुनबाई, ये आणि माझ्याजवळ बस. बघ, किती चांगले जोक्स येत आहे मोबाईलवर. कधी कधी मी माझ्या सासऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर जोक्स लावून द्यायचे आणि जोक्स ऐकून ते जोरजोरात हसत राहायचे. मी त्यांना म्हणाले, तुम्ही ऐकताय ना, ऐकत राहा. मी विश्रांतीसाठी माझ्या खोलीत जात आहे. माझे सासरे म्हणाले, सुनबाई, आराम होतच राहील. इथे माझ्या पलंगावर झोपून हे जोक्स ऐकत राहा. हे मला त्यांच्या पलंगावर झोपायला सांगत होते. हे माझ्या सासऱ्यांकडून ऐकून मला आश्चर्य वाटले. मी जाऊन त्यांच्या पलंगावर बसली आणि त्यांना म्हणाले की मी दिवसभर घरातील कामं करते आणि आता ही 10 ते 15 मिनिटे विश्रांती घेतल्यावर मला स्वयंपाकघरात जाऊन जेवण बनवावे लागेल. मी काय काम करावे? मी माझी सगळी कामं सोडून इथे तुमच्यासोबत बसून जोक्स ऐकू का?
हे मी अतिशय कडक शब्दात सांगितले होते, जेणेकरून माझ्या सासऱ्यांना कळेल की मला घरात खूप कामं आणि जबाबदाऱ्या आहेत. माझे बोलणे ऐकून ते हसायला लागले आणि म्हणाले, माझ्याजवळ बस आणि माझ्यासोबत जोक्स ऐक. मग तुझी तब्येतही चांगली राहील आणि तू सक्रिय राहशील, कायम काम करशील. काम सोड, आयुष्यभर काम करावे लागणारच आहे. काम कधीच संपणार नाही. मी जाऊन सासऱ्यांच्या बेडवर बसले आणि म्हटलं, ठीक आहे, तुम्ही सांगा, तुम्हाला भूक लागली तर काय खाणार? ते हसायला लागले आणि म्हणाले, तू माझ्याजवळ बस, मला हेच पुरेसे आहे. मी उभी राहिले आणि म्हणाले, खबरदार, आता आवाज देऊन मला फसवण्याचा प्रयत्नही केला. माझे सासरे अजूनही हसत होते. मी लगेच माझ्या खोलीत जाऊन आडवी झाले. मी काम करून खूप कंटाळले होते, त्यामुळे माझं वागणं खूप चिडचिड व्हायला लागलं होतं. माझ्या आईवडिलांच्या घरी मी एवढे कामं केले नव्हते, पण इथे मर्यादेपलीकडे काम वाढले होते. माझे सासरे घरचे जेवण खात होते. बाजारातून आणलेले जेवण ते कधीच खात नसायचे. माझे पती म्हणायचे की माझ्या वडिलांना नेहमी घरचे ताजे अन्न खाऊ घालत जा, बाहेरचे अन्न खाऊ घालू नकोस, अन्यथा त्यांचे पोट खराब होईल. थोड्या वेळ आराम करून मी स्वयंपाकघरात गेले. मग मी जेवण बनवले आणि स्वयंपाकघरातून बाहेर आल्यावर मला घर अस्वच्छ असल्याचे दिसले. मग मी ते साफ केले आणि मग वाढले, संध्याकाळची वेळ आहे. पुन्हा एकदा मी माझ्या सासऱ्यांची खोली परत एकदा स्वच्छ करून घेते. उष्णता खूप जास्त होती, म्हणून मी दुपट्टा घेतलेला नव्हता आणि तसंही मी घरी बहुतेक वेळा दुपट्टा घेत नव्हते. माझे सासरे त्यांच्या खोलीत खुर्चीवर बसले होते. मी त्यांची खोली झाडत होते. ते अगदी गप्प बसलेले होते आणि मी माझ्या कामात व्यस्त होते. पुढच्याच क्षणी मी मागे वळून पाहिले तर हे पाहून मला आश्चर्य वाटले की माझ्या मागे माझे सासरे उभे होते. मी त्यांना पाहून घाबरले होते. मी म्हणाली, तुम्हाला काही हवे आहे का? ते म्हणाले, नाही सुनबाई, मला काहीही नको पाहिजे. खोलीत तू आहेस की अजून कोणीतरी आहे याची मी खात्री करून घेत होतो. मी म्हणाले, काय बोलताय? या घरात मी आणि तुमच्याशिवाय कोणीही राहत नाही. ते म्हणाले, हरकत नाही. असे म्हणत ते बेडवर बसले. मी त्यांच्या डोळ्यात पाहिले तेव्हा मला खूप भीती वाटत होती. त्यांच्या डोळ्याकडे पाहून असे वाटत होते जणू काही त्यांची नजर फक्त माझ्यावरच खिळलेली आहे. मला लाज वाटत होती, कारण मी दुपट्टा घेतलेला नव्हता. मी माझ्या सासऱ्यांना स्वतःच्या हाताने जेवण भरवायचे. मी रात्री त्यांना जेवण खाऊ घालायला त्यांच्या खोलीत गेले होते. मी स्वतःच्या हाताने त्यांना भरवत होते. माझ्या हातून जेवताना माझे सासरे खूप खुश असायचे आणि कधी कधी ते माझा हात घट्ट पकडून माझी स्तुती करत राहायचे. हे मला जाणवले होते. तुझ्या हाताने बनलेले अन्न खूप चविष्ट असते, असे ते मला नेहमी सांगत असायचे. मला वाटतं तू पण तितकीच सुंदर असशील. आता हळूहळू मला माझ्या सासऱ्यांचे वागणे खूप विचित्र वाटू लागले होते. मी आता माझ्या सासऱ्यांची गोंधळून जाऊ लागले होते, कारण ते कुठल्या ना कुठल्या बहाण्याने माझ्या अंगाला कुठेतरी हात लावायचे आणि सततच मला हात लावायचा प्रयत्न करत असायचे. त्यांना काय करायचे आहे हे मला समजून घ्यायचे होते. आता मला माझ्या सासऱ्यांची खूप काळजी वाटू लागली होती. जर मी माझ्या नवऱ्याला त्यांच्या उपक्रमांबद्दल सांगितले तरी कसे सांगणार, कारण ते पाहू शकत नाही, म्हणून माझे पती माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणारच नाही यावर मला पूर्ण खात्री होती. मी हा सगळा विचार करत करत रात्री 8 वाजेपर्यंत माझ्या खोलीत झोपून गेले होते. माझ्या खोलीचा दरवाजा नेहमी उघडा असायचा. मी खूप गाढ झोपलेले होते, पण अचानक माझी भीतीने डोळे उघडले, कारण माझ्या पायाला कोणीतरी गुदगुल्या करत आहे असे मला वाटले. माझ्या पायाकडे पाहताच हे पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली की ते दुसरे कोणी नसून माझे सासरेच होते. मी पटकन दुपट्टा गळ्यात घातला आणि सासऱ्यांना विचारले, तुम्हाला काही काम आहे का? माझ्या सासऱ्यांनी पटकन माझा हात धरला आणि मला म्हणाले, मी काही आंधळा नाही, मी सर्व काही पाहू शकतो. हे ऐकून ते काय बोलताय याचं मला आणखीनच नवल वाटलं, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून मला भीती वाटू लागली होती आणि खूप काळजीही वाटू लागली होती. मी म्हणाले, हे सर्व काय बोलताय तुम्ही? माझे सासरे म्हणाले, हो, मी सगळं काही खरं सांगतोय. माझ्या सासऱ्यांनी पटकन येऊन मला घट्ट धरलं. मी स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण ते माझे ऐकत नव्हते. मी ओरडण्याचाही प्रयत्न करत होते. त्यांनी माझ्या तोंडावर हात ठेवला आणि मग असे काही घडले जे माझ्यासोबत घडायला नको होते. मला माझ्या सासऱ्यांकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांनी खोटे सांगितले की ते आंधळे आहेत आणि त्यांना माझ्यावर या वस्तुस्थितीची गैरफायदा घेतला होता. त्यांनी माझी इज्जत खराब केली होती. मी त्यांना म्हणाले की तुम्ही माझ्यासोबत चांगले नाही केले. मी तुमचे सर्व सत्य माझ्या पतीसमोर उघड करीन. माझ्या सासऱ्यांनी विचारलं, कसं करणार? माझा मुलगा तुझ्या म्हणण्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही, कारण त्याला माहीत आहे की मी आंधळा आहे. तो तुझ्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. उलट तुला या घरातून हाकलून देईल जर तू त्याच्या वडिलांवर कधी असे आरोप करण्याचा प्रयत्न केला तर. माझे सासरे जे बोलले ते ऐकून मी खूप घाबरले होते. ते जे करत होते ते योग्य नव्हतेच. माझा नवरा माझ्यावर कधीही विश्वास करत नाही.
पण माझ्या सासऱ्यांनी माझ्यासोबत जे केलं ते माझ्यासाठी खूप धोकादायक ठरलं. मी पूर्णपणे असहाय्य झाले होते आणि जमिनीवर बसून जोरजोरात रडत होते. माझे सासरे म्हणाले, पहिल्या दिवसापासून माझी नजर तुझ्यावर होती, कारण तू खूप सुंदर आहेस. मी त्यांना विचारले की तुम्ही हे सर्व माझ्यासोबत का केलेत? त्यांनी सांगितले की मी माझ्या मुलाला वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती, पण तो शहरात गेल्यापासून त्याने माझ्याकडे लक्ष देणे बंद केले होते. मग मी एक योजना केली की माझ्या मुलाचे लक्ष माझ्याकडे जाण्यासाठी मला आंधळे व्हावे लागले. म्हणूनच मी माझ्या मुलाशी खोटे बोललो. या खोट्याचा परिणाम असा झाला की माझ्या मुलाचे संपूर्ण लक्ष माझ्याकडे राहू लागले. मग त्याचं लग्न झालं आणि तो तुला घरी घेऊन आला. तुला पाहताच तुझ्याबद्दलचा माझा हेतू बिघडला होता आणि माझा मुलगा मला आंधळा आहे असं समजत राहिला आणि माझे सासरेही आंधळे आहेत यावर तू विश्वास ठेवलास. मला माहीत आहे की माझा मुलगा दर 3-4 महिन्यात 1 किंवा 2 महिने त्यांच्या ऑफिसमध्येच राहतो. मी ही संधी शोधत होतो, कधी तो जाईन आणि मी केव्हा तुझा फायदा घेईन असा विचार करत होतो. मी खूप असहाय्य आणि बिचारी होऊन हे सर्व ऐकून खूप रडत होते. पण कदाचित माझे नशीब खूप चांगले होते. जेव्हा माझ्या सासऱ्यांनी मला त्यांची गोष्ट सांगायला सुरुवात केली तेव्हाच माझे पती दारात उभे राहून त्यांचे बोलणे ऐकत होते. देवाने मला खूप साथ दिली. मी माझ्या पतीला काहीही सांगायची गरज नव्हती. त्याने स्वतः वडिलांचे सर्व बोलणे स्वतःच्या कानांनी ऐकले होते. खरं तर माझा वाढदिवस 25 नोव्हेंबरला आहे. माझ्या पतीला माहीत होते की माझा वाढदिवस येत आहे, म्हणून माझ्या पतीला मला सरप्राईज करायचे होते. तो 24 तारखेलाच रात्री घरी येण्यासाठी शहरातून निघून आलेला होता, कारण त्याला मला सरप्राईज करायचे होते. घरी आल्यावर त्याला दरवाजा उघडा दिसला. त्याने वडिलांचे सर्व बोलणे ऐकले होते. हे सर्व पाहून माझ्या पतीने त्यांना एकही शब्द बोलला नाही, पण त्यांच्याशी सर्व संबंध तोडून मला सोबत घेऊन शहरात नेले होते. माझ्या पतीने त्यांच्या वडिलांच्या वतीने माझी मोठ्या प्रमाणात माफी मागितली होती. आता मी माझ्या पतीसोबत शहरात राहते. माझ्या पतीने वडिलांसोबतचे सर्व संबंध तोडले. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील.